शेतकरी मित्रांनो नमस्कार. योग हॉर्टी ॲग्रो ग्रीन या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी योगेश्वर. माझं शेत आहे इकडे कन्नड तालुक्यामध्ये चिकलठाण गावी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. तर मित्रांनो, यूट्यूबवरनं मला या जलतारा प्रकल्पाविषयी माहिती मिळाली. डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ आणि आपली शेती आपली प्रयोगशाळाचे ओनर दीपकजी गुंडगे यांनी हा विषय खूप समर्थपणे पूर्ण महाराष्ट्रासमोर आणला आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मग मी ठरवलं की आपल्या शेतामध्ये पण हा जलताराचा प्रयोग राबवायचा. तर मित्रांनो, माझी 1 एकर केशर आंब्याची बाग आहे. 750 झाडं आहेत. जमीन काळी आहे आणि पावसाळ्यात तिथे पाणी साचून राहतं. तर जो नैसर्गिक उतार आहे माझ्या शेताचा, एक मोठं शेततळ आहे माझं पावणेकरमध्ये, तर त्याची जी वॉल आहे भिंत, तर तिथे पूर्ण शेताचं पाणी अडून ते साईडनी पांदीमधनं बाहेर पडायचं. पावसाळ्यामध्ये अक्षरशः तिथे गुडघाभर पाणी पूर्ण असं तिथे ओळ तयार व्हायचं. तर ते पाणी शेतात जिरवण्यासाठी मी माझ्या शेतामध्ये 8 बाय 8 बाय साधारण 10 फूट असा खड्डा घेतला JCBच्या सहाय्याने आणि त्याच्यामध्ये साधारण 4 ट्रिपा दगडाच्या ह्या आणून टाकल्या आणि आपली जी जमीन लेवल आहे त्याच्यापेक्षा साधारण एक वीतभर त्याची लेवल खाली मेंटेन ठेवली, म्हणजे पाणी तिथे जाईल. आणि JCBचं जी एक्स्ट्रा माती निघाली होती खड्ड्यातली, तर ती जिथून पाणी बाहेर पडतं त्या भागामध्ये टाकून घेतली. तर मित्रांनो, याचे वायाळ सरांनी जे सांगितले 3-4 फायदे आहेत. सगळ्यात पहिले तर पाणी पातळी आपली वाढते. त्याच्यानंतर आपली जी माती वाहून जात असते पावसाळ्यात शेताच्या बाहेर, ती जाणार नाही. आणि तिसरं म्हणजे जमीन चिबडणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता मित्रांनो, ह्या पावसाळ्यामध्ये किंवा याच्या पुढच्या पावसाळ्यामध्ये साधारण आपल्याला मला हे लक्षात येईल की या जलताराचा ॲक्च्युअल किती म्हणजे उपयोग झालेला आहे. पण वायाळ सरांच्या म्हणण्याप्रमाणे तर अगदी 100% तुमच्या विहीर बोरवेलचं पाणी हे साधारण 2-3 पट वाढणार, म्हणजे वाढणारच. माझे 2 बोरवेल आहेत ॲक्च्युली. तर त्या बोरवेलला साधारण आता सध्या मेमध्ये ते 1.5-2 तास चालतात. तर बघूयात मित्रांनो, म्हणजे आता याचा ॲक्च्युअल रिझल्ट आपल्याला काय मिळतो ते. तसंच मित्रांनो, या कामात मला माझ्या मित्रांकडून सुद्धा प्रोत्साहन मिळालं. आमचे बंधू आहेत समीर बिडवई, नंतर आमचे मोठे बंधू आहेत विवेक बिडवई, आमचे बिल्डर मित्र श्री संदीप चव्हाण, या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आशा करतो की हा प्रयोग यशस्वी होईल आणि आमच्या गावामध्ये अजून असे शेकडो जलतारा प्रकल्प उभे राहतील, जेणेकरून आमचं पूर्ण गाव हे पाणीदार होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.